आणि पोरीच्या बापाकडनं पैसे घेऊन पोराचं लगीन उरकायचं. भावाकडनं प्रॉपर्टी माग म्हणून बायकोच्या माग लागायचं. जमीन घाण ठेवून पैसे घ्यायचं आणि गावातनं जागीरदार म्हणून मिरवायचं. लोकांनी नाव ठेवायचं. आता समद्या लोकांनी कळल खरा खानदानी कोण ऐकतो. ए सुकाळीचे ले माजलास वैर, कोणाची लायकी काढतोस? तुझ्या बुडात एवढा दम असेल ना, थांबा की बाई. नाव घेऊन बोल की. नाव घ्यायची काय गरज आहे? समद्या गावाला माहिती आहे कोण आहे त्यो. मला बी सांग की बघ, ते कोण आहे तो. मला बी कळू दे तुला किती माहिती आहे ते. तो कोण आहे ना, मला नाव कळलंच पाहिजे, नाही तर तुला इथं जित्ता गाडीन मी. अंगाला हात लावून दाखव की. येऊ लावला हात. माधुरी, काय करणार आहेस तू? तुला काय वाटलं तुझं टोमणं मला चमळत नाही वय? अरे तुझ्या सारख्या उंदराला ना इथं चचलाच पाहिजे. अहो शांत व्हा की बाई. माझ्या भावाच्या कार्यक्रमात कशाला तमाशा करताय? तुम्ही घरी चला, आधी घरी चला. आप्पा गप घरी चला, बास करा यो तमाशा. होय, हे मध्ये कोणी पडायचं नाही. आता याला धावतो. अहो काय लावलंय हा? अहो त्याच्या लेकीची हळद आहे आज. अरे मग माझं इज्जत काढण्याआधी त्याला समजायला नको होय? काय चुकीचं बोललो? काय चुकीचं बोललो म्या? बहिणीच्या माग लपून माझी प्रॉपर्टी खालीस तू. ए घरात खायला नाही दाना आणि गावात बाजी राहून फिरतोय. हो माम्या जरा शांत बसा. मी नाही घाबरत. काय करणार आहेस? चाल. सोडा हा विषय. मी काय म्हणतो, घरला जाऊ आपण. चला. आता तुझं इथंच तुला खुळखुळाच करतो. हो मामा जरा शांत बस ना आप्पा. अहो तुम्ही तरी थांबा की. हाव, अहो ऐका, आपण घरी जाऊ. इथं नको गस्ता तमाशाला. चला घरला जाऊ. अरे मला बी नाही थांबायचं या माकडाच्या कार्यक्रमात. लई पैशाचा मास धावतोय रे तू. आता मी तुला धावतो. बघू तुझ्या पोरीचं लग्नाला कसं हेलिकॉप्टर येतं इथे. पैशाचा मास धावतोय. तुझ्या पोरीचं लगीन कसं होतं ते बघतो. ती कशी हेलिकॉप्टर मध्ये बसते ना ते बघतो. आता तुला धावतोच मी. हे घे.